मित्रांनो आज प्रथम क्रमांकाचे आपण एक छोटीशी अच्युत ड्रायव्हर यांची मुलाखत घेण्यासाठी मित्रांनो हिंद केसरी पुसेगावमध्ये फायनलचा जो प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला राजा आणि हरण्या हेमंत फुलोरे दादा यांचा हरण्या. सो आपल्याकडे घरणीकरच्या राजाचा आजच्या शर्यतीबद्दल कशी म्हणजे जेथून सुटला कशी गाडी धावली आपली. आम्ही 1 महिना आधीच नियोजन केलं गाडीचं. आधी गाडी पळवून बघितली त्यामुळे काय एवढं मला वाटलं नाही गाडी आज हरण्या आणि घरणीकरचा राजा कसा वाटला आज त्यांचा पल कसा वाटला दोघांचा. आज स्पीड एकदम टॉपच लावलेलं गाडीने. आणि आज तुमचं नाव होतं म्हणजे एक बेस्ट बैल चालक म्हणून आज तुमचा या कारण का पुसेगावचा हिंद मैदान मानाचा या मैदानाचा गुलाल घेतो वर्षभर त्याचं नाव आज तुमचं नाव पुढे आला तर त्याच्यामुळे माझी पण इच्छा होती हिंद केसरीचा किताब घ्यायचा आज पूर्ण झाली. आज काय बोलू शकता आज आनंद काय आज 1 नंबर झाला सगळ्या महाराष्ट्रात 1 नंबर केलेला. दादा याआधी आपण कोणते कोणते बैल हाकलेत मोठे महाराष्ट्रातले सगळे टॉपची बैल आणली ना. मग असा वाटला होता का जेव्हा तुम्ही बैल चालवत होते की बाबा आपण होणार या बैलाचा हा विजेता प्रथम पारितोषिक आपल्याला भेटेल आणि त्यांच्यामुळे आपल्याला असं वाटलं होतं. अजून काय बोलू शकता दादा तुम्ही घरणीकरचा राजा सोबत आधी गाडी हाकलली हरण्यासोबत पहिल्यांदा होती का. आता तुम्हाला खूप फोन येतील त्याला माझ्या गाडीवरती बसा कारण का हा मैदान म्हणजे मानाचा मैदान. कसं वाटतं. धन्यवाद दादा आपण तर मित्रांनो पुसेगाव हिंद केसरी मैदानातील गुलाल घेणं हा प्रत्येक बैलाला मानाचा असतो आणि आज शेतकऱ्याचा बैल घरणीकरचा राजा जो नावारूपाला आधीपासूनच आला होता आणि त्याची कारकिर्दी मोठी होती. मथुर बैलासोबत सुद्धा तो व त्याचा पैरा झाला होता. दादा या पुसेगावच्या हिंद केसरी मैदानात आपल्या बैलाने गुलाल घेतला प्रथम क्रमांक पटकावला कसं वाटतं. आनंद वाटला की आनंद वाटला. आता काय याची कारकिर्दी तर आता उंचावली कारण का हा मैदानाचा गुलाल घेणं म्हणजे वर्षभर दिवाळीच साजरी होण्यासारखं आहे. सो आता याला चांगले चांगले पैरे येतील याच्याबद्दल काय बोलाल. नाही पैर सगळं चांगलंच येते. पैर आता जसं जसं ते पळत त्याचा पळ जसं हे झाला तसं पैर आम्हाला चांगलंच येते. आणि दादा वायदीवर तुम्ही काय बोलाल. दादा वायदे अजून पत्र आम्ही कोणाची घेतले नाही. बघू आता इथून पुढे काय. मग आता कधी तुम्हाला फोन येतील की असा असा आमचा बैल आहे त्याच्यासोबत मग त्या बैलासोबत धावाल का पैरा चांगला बघूनच तो बैल धावणार. पैरा चांगला बघूनच आम्ही घालणार असं कोणाला पण कोणासंग नाही बैल घालणार. आज या घरणीकरचा राजाचं नाव आहे याच्या पाठीमागे याला तयार करण्यासाठी काय मेहनत असते. भरपूर मेहनत घेतली गरिबीतनं आम्ही त्याला राजाला आम्ही इथं पोहोचवला आणि त्याच्यासाठी खर्च पण केला भरपूर आणि आम्ही पोहोचलो. गरिबीत आम्ही काय असं मोठं शेट नाही काय नाही एकदम सामान्य गरीब म्हणजे सामान्य गरीब घराण्यात किंवा राजा जन्माला आला. घरच्या गायचा खोंड इथं पुत्र आम्ही पोहोचवला. दादा आपला शेतकऱ्याचा बैल मग याच्या खाण्यापिण्यासाठी कधी प्रॉब्लेम झाले का कारण का एका मुलाला जेवढा आपण पोषण करतो त्याच्या दुपटीने याला खर्च असतो. त्याला कधीच खाण्यापिणं कमी केलं नाही आम्ही. एक टाइम आम्ही नाही खाल्लं पण त्याला ते चारून त्याला कंटिन्यू चारतो. त्याला सराव कसा असतो दादा. सराव नाही काहीच नाही. सराव नाही तो डायरेक्ट मैदानात. आणि त्याला खाण्यामध्ये काय दिलं जातं दादा. काय आपलं वाळली वैरण आणि कुठं आपलं थोडं गव्हाचा आटा एवढंच दुसरं काही नाही. आणि दादा या पुसेगावच्या हिंद केसरी मध्ये घरणीकरचा राजा आपला प्रथम क्रमांक पटकावला असं वाटलं होतं का. नाही आमची गाडी गटाला नंतराला लागली सेमीला पण नंतराला लागली तेव्हा आम्हाला वाटलं आमचा पहिले 1 नंबर करणारच. आणि नियोजन कसं ठरलं. नियोजन तसं 1 नंबर होतं आमचं. मला पहिरा चांगला होता त्यामुळे आम्हाला आमची गाडी राहणारच गुलाला तसं आमचं नियोजन होतं.
आता यापुढे हीच जोडी आपल्याला रुस्तम हिंद केसरीमध्ये दिसेल का, तो सुद्धा गुपित असेल? तो सुद्धा गुपित असेल, आम्ही तसं सांगू शकत नाही. ओपन पायरा कधी सांगू शकत नाही. जोपर्यंत गाडी मैदानात येत नाही तोपर्यंत पायरा कुठला कोण असं काय सांगू शकत नाही. मग दादा कधी अशी भीती नसते का, असे मोठमोठे मैदान असतात जसं रुस्तम हिंद केसरी, आपण याला सराव नाही दिला जात, मग आपल्याला जर आठवड्यातून 10 दिवसातून आपण त्या मैदानात त्याला नेतो, मग तो कुठे कमी पडेल का? कारण त्याचा आपण 10 दिवसात जेवढा बैल आम्ही आठवड्यात 10 दिवसात नेल तेवढा बैल तो जास्त पळतो. त्याच्यामुळे आम्हाला त्याची काहीच भीती वाटत नाही आणि आम्ही भेट पण नाही. आणि आमच्या गटात कोण आलं तर आम्ही त्यातच आणतो. आम्हाला माझी भीती त्याची भीती असं आम्ही कोणाला भिवून बैल आम्ही त्या गटात आणणार नाही, या गटात पवायचं नाही असं कधी केलं पण नाही. म्हणजे घरणिकेचा राजाला जितका आराम देईल तितका तो जास्त आराम पण नाही. एक 4 दिवस आराम, 4-5 दिवसानं आठवड्यानं मैदान आम्ही काढतो. म्हणजे 4-5 दिवसाने याला मैदानात काढलं जातं. पण आम्ही असं सराव गिराव काय नाही, डायरेक्ट मैदान. दादा आता घरणिकेचा राजा नाव करतोय, तर मी तुम्हाला विचारू शकतो की याला कधी विक्रीसाठी फोन आले होते का? भरपूर येते ती, भरपूर फोन येते विक्रीसाठी, पण आम्ही अजून कुणालाच द्यायचं म्हणून असं काय सांगितलं नाही.